हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकांचा ट्रेंड आता जवळपास समोर आलेला आहे. अवघ्या काही तासामध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार ते आपल्या समोर असेल. पण हरियाणा निवडणुकीचं विशेष म्हणजे एक जलेबा पॅटर्न आपल्याला इथं पाहायला मिळतोय. याचा अर्थ असा की सीट्समध्ये काँग्रेस आघाडीवर होती, काँग्रेस आता पिछाडीवर आली आणि भाजपने बहुमताचा आकडा पार केलेला आहे, लीड जर आपण बघितल्या तर. पण एक महत्वाची गोष्ट आहे जी आपल्या निदर्शनास आणणं आमचं काम आहे, ती अशी की मतदानाचा जर टक्का आपण बघितला तर काँग्रेसला मिळालेली जी मतं आहेत ते भाजपपेक्षा जास्त आहेत, मात्र सीट्स कमी आहेत. तर याच्यातून कुठेतरी असं म्हणता येईल का की भाजपच्या सीट्स पुढच्या 1-2 तासामध्ये कमी होतील आणि काँग्रेस पुन्हा एकदा 50-55च्या वर जाईल. तो येणारा काळच ठरवेल. अवघ्या 2 तासात आपल्याला त्या संदर्भात अपडेट्स मिळतील आणि हे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू. आता एक थोडक्यात आपण जम्मू काश्मीरचाही आढावा घेऊया. जम्मू काश्मीर निवडणुकीमध्ये कुठेतरी भाजपला खूप मोठं यश मिळेल, विशेषतः जम्मू भागामध्ये असं वाटत होतं, पण तसं आकडेवारीमध्ये पाहायला मिळत नाहीये. तिथं जे फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांची जी नॅशनल कॉन्फरन्स आहे त्या पार्टीला खूप मोठं यश पाहायला मिळतंय आणि कुठंतरी जम्मू काश्मीरच्या जनतेने आर्टिकल 370च्या विरोधात मतदान केलंय हे आकडेवारीतून दिसतंय. मात्र अजून निकाल जसजसे 1-2 तास जातील तसे तसे निकाल येतील आणि एक्झॅक्ट काय होणार आहे. जम्मू काश्मीर हा भारतासाठी अतिशय संवेदनशील विषय आहे, त्यामुळं भारताबरोबरच बाकी आपले जे शेजारचे देश आहेत त्यांचंही या निवडणुकीकडे लक्ष आहे. त्यामुळं भाजप इथं जिंकणार का नॅशनल कॉन्फरन्स जे आता ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच ट्रेंड राहणार आणि नॅशनल कॉन्फरन्सचा मुख्यमंत्री जम्मू काश्मीरमध्ये बसणार ते आपल्याला पुढच्या काही काळात कळेल. तोपर्यंत पाहत राहा वन इंडिया मराठी.